गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. Hello काल guys. आमचा व्लॉग शूट करता नाही आला. काय काय नाही काल वेलकम आमचा बॅक टू मी अवर बोलते चॅनल. ना, आपलं व्हिडिओ चॅनल नाही व्हिडिओ. दरवेळेस हेच बोलतात, मला बोलूच देत नाही मध्ये मध्ये. लेडीज फर्स्ट. मराठी शाळेत शिकवतात लेडीज फर्स्ट. इंग्लिश मीडियममध्ये पण शिकवतात लेडीज फर्स्ट. हां, वेलकम बॅक टू आवर चॅनल. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये, आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. हो, काल ब्लॉग शूट करता नाही आला कारण यांची ड्युटी होती, तर त्यामुळं टाईमच भेटला नाही आणि सगळा दिवस कामातच गेला. तर आज टाईम भेटला तर आम्ही पहिले ब्लॉग शूट करायला डिसाईड केलं. कामात तुझं कोणतं कामात दिवस तुला? मला काम नसतं. काय काय काम होतं सांग. खूप असतात. उठायचं, स्वयंपाक करायचा, बाळ सांभाळायचं, झालं सिंपल एवढंच. मला तरी उठायचं, आवरायचं, ड्युटीवर जायचं, ड्युटी करायची, परत वापस जायचं. किती काम असतात. तुम्हाला आणि करणार. लेडीजला जास्त कळतं. हो, कळतंच. हो, त्यामुळं सकाळी उठायला पण उशीर झाला आणि आवरायला पण उशीर झाला, त्यामुळं शूट करताच नाही आला आहे. त्यामुळं आज शूट करतो आहे. तर कालचा पण दिवस आमचा असं ॲज युजल सारखाच गेला आहे. काल ड्युटीवर होतो त्याची. ओ, कुठं चालले तुम्ही? अरे बाहेर जाऊन थोडं का? काम आहे थोडं. हा, कसं हो, तुम्ही आताच आले आहेत ना? अरे शेविंग करायला झालं, बघ ना कसं दिसतंय. असं वाटतंय 1 महिना झाला शेविंग नाही गेली. याच्यासारखं आपण ती शाळेत करून मूवी नव्हती का, कबीर सिंग? हा कबीर सिंग म्हणतोय. नाही, अजून थोडं बाकी कबीर सिंग व्हायला. अजून 1 महिना थांबा, मग कबीर सिंग होऊन जाशील. थोडं हँडसम म्हणतो ना, हँडसम बॉय. तर पावडरची गरज नाही आहे काही. त्यांना म्हटलं पाहिजे ना कोणतरी हँडसम बॉय आपल्याला. छान, मस्त. चल येतो मी. आणि मी जातो आता, एक शेविंग वगैरे करून येतो मस्तपैकी. खूप ऊन पण लागतंय आता, असं वाटतं उन्हाळा आला आहे आणि अजून हिवाळ्यात चालू आहे. मोस्टली फेब्रुवारीमध्ये लागतं ऊन, कारण थंडी कमी होऊन जाते फेब्रुवारीमध्ये. हे दृश्य फक्त गावाकडे बघायला भेटतात, पण आता शहरामध्ये पण सुद्धा गावाकडच्या काही जे म्हणजे असतात ना, ते पण बघायला भेटतं. काही काही गोष्टी नवीन नवीन आहे, त्यामुळं पब्लिकमध्ये थोडं अनकम्फर्टेबल फील होतं शूट करायला, बोलायला. एकदा सवय झाली ना, मग काय वाटणार नाही. मला व्हिडिओ शूट करायचा होता, त्यामुळं मी थोडं दुपारी चालू, कारण दुपारी गर्दी नसते ना रोडवरती. मग थोडं म्हणजे भीती वाटत नाही शूट करायला. म्हणजे भीतीचं म्हणजे असं वाटतं आपल्याला बघून हसतील लोक, काय बडबड करता येईल. पण आता कसं सुरुवात केली काहीतरी नवीन, तर नाव तर ठेवतात लोक. पण आपल्याला दुर्लक्ष करून पुढे चालत राहायचं आहे आणि आपण आपलं लक्ष साध्य करायचं आहे. आयुष्यात जर पुढे जायचं असेल ना, तर 4 लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करावं लागतं. कारण लोकांचं कसं असतं की लोक पाय पण चालू देत नाही आणि घोड्यावर पण चालू देत नाही. हो ते दुकानही बंद आहे. ठीक आहे, चला आता परत येऊ 5-6 वाजता. कारण आता तर बंद आहे. दुपारच्या वेळेला सहसा बंदच असतात ना, त्यामुळं बंद आहे. परत येऊ नंतर. खूप ऊन लागतं, एक रस पिऊन घेतो. भाई एक पार्सल भी देना. लय वाटतं ते, बघू आले का नाही. अरे तर काय आले, तर मी शिवी नाही गेली बंद होत आहे. मग आता ड्युटीला ट्रेन थोड्या वेळ 5 वाजता बंद असतं ना दुपारचं. बघ तुझं काय आलं असेल. काय आईस्क्रीम? आईस्क्रीम आहे.
हे ज्यूस आहे कसला? युअर मोस्ट फेवरेट कॅडबरी कॅडबरी सांगितलं. आईस्क्रीमच दिसते मला. आपको एक चीज़ दिखाऊं जो मुझे रोज डराती है सुबह शाम हर टाइम. देखो कसा आहे रस? मस्त आहे. मी राईट गेस केलं होतं ना की ज्यूस आहे म्हणून. ज्यूस थोडी आहे, रस आहे तो. ज्यूस रस म्हणजे ज्यूस ज्यूस असतो. फळांचं असतं. हे ऊसाचं आहे. ऊस फळच आहे. शुगर केन. ऊस एक फळच आहे. बघा इंग्लिश मीडियम. ऊस फळ नाहीये, ऊस झाड आहे. ट्री तुमच्या भाषेत ट्री. फळ आहे ते. फळ गोल असतं. असं थोडे असतं. बरं मला सांग, वांगे बटाटे हे फळ आहे की व्हेजिटेबल आहे. आपण ते कशात कन्वर्ट होतो, भाजीमध्ये फळामध्ये कशात? व्हेजिटेबल्स पण ते फळ आहे का? नाही. ज्याला याचं उत्तर येतं ना मित्रांनो, त्यांनी कमेंटमध्ये सांगा बटाटे वांगे टमाटे हे फळ आहे की भाजीमध्ये येतात, काय कशामध्ये ते येतात? भाजीमध्ये येतं म्हणजे व्हेजिटेबल्स. मग पण ते फळ आहे का? नाही फळ नाही आहे. मग काय? मग फळभाज्या कोणत्या आहे? भाज्या फळ असतं. भाज्या कसं गेले फळामध्ये? फळभाज्या फुलभाज्या तुम्हाला शिकवलं नाही? फळमध्ये ऍपल फळभाजी फुलभाजी पालेभाज्या फळभाज्या असं तुम्हाला फुल फ्लावर. अरे बा पालेभाज्या फळभाज्या वेगळं वेगळं असतं. पालेभाज्यामध्ये कोशिंबीर नाही आहेत, आपलं मेथीची भाजी, जे अजून कोणती भाजी असते, कोणती असते? पालक पालक पनीर पालकची भाजी, कोथिंबीर. कोथिंबीर नाही येत. अजून खूप अशा भाज्या आहेत, त्या भाज्या येतात. आणि फळभाज्यामध्ये वांगे बटाटे टमाटे असं असतं का? असं असतं. पण ते जाऊ सोडा. मी राईट गेस केलं. नाही. ज्यूस आहे. नाही. ज्यूस फळांचं असतं. ज्यूस मँगो ज्यूस असतं, पायनॅपल, बनाना, वॉटरमेलन ज्यूस माहिती आहे तुला? हा. कशाचं असतं ते? टरबूज. खरबूजचं कोणतं ज्यूस असतं? खरबूजचं ज्यूस असतं. खरबूज ज्यूस